देशभरातील साधू संतांची 144 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे। आपली पिढी खरंच खूप नशिबान आहे, कारण आपल्याला 144 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये भरणारा हा महाकुंभ पर्व अनुभवता येतोय। तर रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव किशोरी। डिकोडिंग कुंभ सिरीजच्या पहिल्या भागात आपण पाहिलं हा कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन मध्येच का भरतो। तसंच ह्या सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत हे कसं निश्चित केलं जातं कुंभमेळा हा कोणत्या वर्षी, कुठे आणि कधी भरणार। ह्या 4 पवित्र ठिकाणी भरणारी कुंभमेळ्याची वेळ ही कॅलेंडरच्या तारखांवर नाही तर विशिष्ट ग्रहांच्या स्थितीवर निश्चित केला जातो। जेव्हा गुरु मेष राशीमध्ये असतो आणि चंद्र आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभ प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो। तसंच जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य व चंद्र हे कर्क राशीत तेव्हा नाशिक येथे कुंभ आयोजित केला जातो। म्हणजेच 2027 साली आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरणार आहे। याच प्रकारे हरिद्वार आणि उज्जैन मध्ये देखील या कुंभमेळ्याची तिथी निश्चित केली जाते। आहे ना इंटरेस्टिंग? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा सायन्स एवढं डेव्हलप सुद्धा नव्हतं तेव्हापासून आपले पूर्वज ग्रहांच्या स्थितीवरून वेगवेगळ्या सणांची तिथी ठरवत आलेली आहेत। तसंच या कुंभमेळ्याची तिथी सुद्धा या ग्रहांच्या स्थितीवर पूर्वीपासून ठरवली जाते। पण आता तुम्ही म्हणाल हा कुंभमेळा पूर्वीपासून चालत आलेला आहे, ह्याचा पुरावा काय? कुंभमेळ्याचा उल्लेख हा भागवत पुराणामध्ये तर आहे, पण दुसरा एव्हिडन्स म्हणजे 629 AD मध्ये जेव्हा चायनीज ट्रॅव्हलर झुएंग झांग हे भारत फिरायला आले होते तेव्हा त्यांच्या पुस्तकात त्यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख केलेला आहे। हे झाले लिखित एव्हिडन्स, पण नक्कीच कुंभमेळा त्याच्याही हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेला असावा असं म्हणण्यात काहीच हरकत नाही। एवढा महत्वाचा महाकुंभ पर्व जवळून अनुभवायला खरंच नशीब लागतं। चला तर मग डिकोडिंग कुंभ सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात डायरेक्ट प्रयागराज मधून, ज्यामध्ये आपण महाकुंभ मेळ्याच्या आखाड्यांपासून सर्व पद्धती जाणून घेणार आहोत आणि त्या तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणार आहोत। मी तर खरंच खूप एक्साइटेड झाली आहे महाकुंभला जाण्यासाठी। माझ्यासोबतच तुम्हाला सुद्धा या डिकोडिंग कुंभ सिरीज मधून काही नवीन शिकायला भेटतंय की नाही हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। पुढच्या भागात भेटूयात डायरेक्ट प्रयागराज मधून। रामकृष्ण हरी।